त्यामुळे आपण कोणत्या शाळेमध्ये शिकतो, आपल्याला कुठल्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यावर काहीही देणं घेणं नसतं की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले आहेत जसं की तुम्ही आपल्या प्राथमिक शाळेतून शिकून इथं हायस्कूलमध्ये आहात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थिनीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही शाळा आपल्यासाठी खूप काही करत आहे. तुमची शाळा व्यवस्थापन समिती असेल तर ती इतकी ॲक्टिव्ह आहे की मागच्या कितीतरी वर्षापासून प्रत्येक शालेय कार्यक्रमात ते उपस्थित राहतात आणि आज ती युनिटी मला इथं आल्यानंतर पाहायला मिळाली. गगनबावडा पंचायत समितीमध्ये आल्यानंतर माझा हा पहिलाच प्रशासकीय कार्यक्रम असेल